आज आहे स्वामींची पुण्यतिथी. आज मी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना केली, की स्वामी मला योग्य मार्ग दाखवा आणि मला कधीही हार मानू देऊ नका. आणि खरंच जर तुमचं मन कधी खचलं असेल ना, तर एकदा मनापासून तुम्ही स्वामींचं नाव घ्या. त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामीवर श्रद्धा ठेवा. सतत स्वामी आपल्यासोबतच आहेत. म्हणूनच त्यांचा हा एक मूलमंत्र आहे, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी-सकाळी खूप छान प्रसन्न अशी माझी पूजा झाली. त्यानंतर मी चहा बनवून घेतला. सकाळी लवकरच उठले होते. आता यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. संध्याकाळीच मी इकडे गवारीच्या शेंगा तोडून ठेवल्या होत्या. त्याची अगदी साधी सिंपल अशी मी फोडणी दिली. कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हा शेंगा टाकले वाफवण्यासाठी. म्हटलं चला हे शेंगा वाफलत आहेत ना, तोपर्यंत तुळशीला पाणी घालून घेऊया. तुळशीला पाणी पण घालून घेतलं. आईची तब्येत डाऊन असल्यामुळे हे एक काम मला लागलं आहे. तो आल्यानंतर मस्त अशी इकडे गवारीच्या शेंगाला फोडणी दिली आणि छान भाजी माझी इकडे रेडी झाली. त्यानंतर कणिक पण इथे मळून घेतलं मी. आपल्याला बाहेर जायचं म्हणलं ना, सगळी घरातली कामे उरकूनच आपल्याला बाहेर जावे लागतात. कारण कसं आहे, आपल्यामुळं घरातल्या माणसांचे हाल व्हायला नको. स्वयंपाक पण माझा इथे रेडी झाला, ओटा पण मी क्लीन केला आणि त्यानंतर ताई आली. ताई आणि मी आम्ही दोघी मिळून पण आम्ही केंद्रामध्ये गेलो. केंद्रात गेल्याबरोबर बाहेर सेंटरला खूप छान मस्त अशी रांगोळी काढली होती आणि मध्ये पाहते तर सगळं गच्च भरलं होतं. कारण आज गुरुचरित्राच्या पारायणाचा आज शेवटचा दिवस होता, समाप्ती होती. औदुंबराचा अगोदर मी दर्शन घेतलं आणि आज मी खरं स्वामींच्या मंदिरामध्ये पाऊल टाकताच माझ्या मनाला एक वेगळी शांतता जाणवली, की माझ्या सर्व चिंता ज्या आहेत ना, ते ह्या दारातच येऊन थांबल्या असं मला वाटलं. आणि खरंच माझ्या स्वामीवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, तर यश मला हे नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच तर म्हणतात ना, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर स्वामीची इथे आरती चालू झाली. आरती झाल्यानंतर छान प्रसाद मिळाला आणि स्वामी चरित्रचं पारायण पण आम्ही तिथे केलं. खूप छान मस्त आमचं दर्शन झालं. मनाला वेगळी शांतता आणि वेगळीच प्रसन्नता वाटली. त्यानंतर येतानाच घरी राजगिऱ्याच्या लाडूचा नैवेद्य घेऊन आले होते स्वामींना. तो नैवेद्य दाखवला घरी आल्यानंतर. जेवण पण इथे करून घेतलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.